वहिनी वहिनी काय ग? हा काय झालं? हा काऊन रडून राहिली तू? काय झालं वहिनी सांग ना. दादा कुठे आहे? वहिनी सांग ना, दादा कुठे? काय झालं त्याला? हा राधिका आधी बसव त्यांना. बसा. हे वहिनी आम्हा पाणी आणते. काय झालं? हा दादा कुठे आहे? वहिनी काही सांगशील का? उगाच माझा जीव टांगणीला लावू नकोस. सांग ना दादा कुठे? काय झालं? अगं ते सगळीकडे पैसे मागत फिरतायत. काऊन? काय झालं? तुला काय सांगू आणि कसं सांगू तेच कळत नाहीये. हे खूप टेन्शन मध्ये आहेत ग. पण तुला काळजी वाटेल, तू टेन्शन घेशील म्हणून इतके दिवस तुला काही सांगितलं नाही. पण आम्हाला खरंच तुझ्या मदतीची गरज आहे. राधिका काय मदत करणार? अहो मग आम्ही कुणाकडे जाऊ? राधिकाशिवाय आम्हाला दुसरं कोण आहे? नाही असं बोलायलाही चांगलं वाटत नाही, पण यांनी जर वेळेत पैसे भरले नाहीत ना तर आमचं राहतं घर जाईल. राधिका, आम्ही रस्त्यावर येऊ. वहिनी हे असं एकदम अचानक काय झालं? एक मिनिट राधिका, मला सांग, तू पैशांची मदत कशी करणार आहेस? वहिनी, तुम्हाला राधिकाची परिस्थिती तर माहितीच आहे. तिच्याकडे तर राहायला घरही नाहीये आणि इतके दिवस तुम्हाला राधिकाची आठवण नाही आली. आज तुम्ही रेवती आता तो विषय आहे का? वहिनी हे बघ, तू रडू नको बरं. आधी मला सांग दादा कुठे? मला आधी त्याच्याशी बोलायला. अगं ते पैशांची सोय होतीये का बघायला गेले. राधिका, राधिका यांनी तुझ्यासाठी काय काय नाही केलं. तुझं शिक्षण केलं, तुझं लग्न लावून दिलं. पण आता खरंच त्यांना तुझी गरज आहे ग. भाऊ म्हणून किती जीव लावलाय तुझ्यावर, पण आता हेच अडचणीत सापडले. नाही मला माहिती आहे की तू काही करू शकत नाहीस आता, पण तू गुरुनाथ भाऊजींशी बोलून बघतेस का पैशांबद्दल? नाही राधिका, तुला माहिती आहे हे शक्य नाहीये. पण आम्हाला तरी राधिकाशिवाय दुसरं कोण आहे? राधिका, तुला निदान इथे राहायला घर तरी आहे ग. पण आता काही केलं नाही ना आम्ही तर आमचं घर जाईल. आम्ही रस्त्यावर येऊ. काय करू सांग ना. हे बघ, तू जर एकदा गुरुनाथ भाऊजींशी बोललीस. त्याची काही गरज नाहीये बाले. तुला शपथ घातली होती तरी तू इथं आलीस का? कशासाठी? हे असं वागताना तुला काहीच लाज वाटून नाही राहिली का बे? अहो पण मी हे सगळं तुमच्यासाठीच करतेय ना. नाहीतर काय करणार होतो आपण? कुणाशी तरी बोलून बघावं म्हणून आले इथे मी. तर तुम्ही पैतळेस तू. तुझ्याशी ना बोलायची इच्छा नाही माझी. दादा, आत्ता राहू दे. मी काय म्हणते, जरा नीट सांगाल का काय झालंय ते? हो ना दादा. तुम्ही मला 10 दिवसात पैसे आणून द्या. साहेब, कुठून आणू एवढे पैसे साहेब? तुम्हाला हप्ते तर चुकवता येणार नाहीत. अशानं तुमच्या घरावर जप्ती येईल आणि तुमचा संसार रस्त्यावर येईल. मिस्टर भाऊसार, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला चांगले भाऊजी मिळालेत. कोण? भाऊ कोण काय, गुरुनाथ सुभेदार एकदम येऊन पैसे भरून गेले. ते पैसे भरण्यासाठीची 1 महिन्याची मुदत मी तुला देतो. या 1 महिन्यात तू माझे पैसे परत केलेस तर ठीक, नाहीतर काय? नाहीतर तुझ्या बहिणीला माझ्या आयुष्यातून कायमचं जावं लागेल. गुरुनाथ,
4 लाख भरले. हो ना? यांनी कसे काय पैसे भरले? मला तर हे बरोबर वाटून नाही राहिलं. चूक काय आहे त्यात? अहो आता गरज पडल्यानंतर आपलीच माणसं मदत करणार ना. मग राधिका बघितलंस ना, अगं गुरुनाथ भाऊजींचं मन किती मोठं आहे. तू उगाचच ए गपे भाईताड, काहीचे काही बोलून राहिली तू तर. कसलं मोठं मन ग. तिथे माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं त्यानं, आणि कसलं मोठं मन. या माणसानं हे केलं ना, त्याच्या मागे नक्कीच काहीतरी डाव आहे. नक्कीच. गुरुनाथ काही साधा सरळ माणूस नाहीये. दादा मला सांगा, तुम्ही त्यांच्याकडे गेला होता, ते काय म्हणाले? सांगायलाही लाज वाटते. मी गेलो होतो त्याच्याकडे. मला म्हणाला 1 महिन्यात पैसे परत केले नाहीत तर तो राधिकाला कधीच स्वीकारणार नाही. नाही, असं काही होणार नाही. आपण काहीतरी प्रयत्न करूया. मी काय म्हणते, मी मिस्टर गुप्तेंशी बोलते. काही लोनची व्यवस्था होते का बघूया ना. नाही हो, लोन फेडण्याची ताकद नाहीये माझ्यात. मला नाही जमणार ते. मग आता काय करायचं दादा? राधिका तुझे दागिने हे चल चल, निघ इथून. तुला जे बोलू नकोस म्हणून सांगितलं होतं तेच बोलायला लागलीस परत. चल निघ तू. दादा, तिला काहून दोष देऊन राहिला? मग काय करू? तुझे दागिने मागू का मी त्याच्याकडे जाऊन? मला खूप लाज वाटून राहिली बाले. तुझा भाऊ काहीच करू शकला नाही तर तुझ्यासाठी, तर स्वतःच्या संसारासाठी माझीच लायकी नाही. असं काहून बोलतोस दादा? हे बघ, आपण एकत्र आहोत ना, होईल सगळं नीट. आपण सगळे मिळून काहीतरी करू. तू काळजी नको करू. खरंय बाले, पटतंय मला तुझं. मी तुझी साथ द्यायला तयार आहे. पुन्हाही पुढे हात पसरत फिरण्यापेक्षा आपण आपले प्रयत्न करू. भारी ना. असं ट्रॅप केलंय मी आता राधिकाला. यू सी, तिला आता ते 4 लाख रुपीज कधीच पे करता नाही येणार आहे. या आय नो, हे सगळं ओके, पण गॅरी, आय मीन गुरुनाथ, त्याचं नुकसान झालं ना 4 लाखचं, आणि इनडिरेक्टली तुझं पण. इनिशियली क्रंच होता, आता सगळं साऊंड आहे यार फायनान्शियली, काय टेन्शन नाही. देन इट्स ओके. हे बाय द वे शनाया, हाऊ डू यू लाईक माय जॅकेट? ओके आहे, पण तू सगळं असं ब्लॅक मध्ये का घेते? काहीतरी छान असं कलरफुल आणि प्रिंटेड घे ना. आय लाईक ब्लॅक, पण तिथे होते ना कलरफुल क्लोथ्स, तू का नाही घेतलंस? नाही ग, एकतर ते सगळे कपडे ना माझ्या टाईपचे नव्हते अजिबात. आणि प्लस तुला माहितीये, असं चुकीचं शॉपिंग ना मी अनेकदा केले. असे कित्येक कपडे माझ्याकडे ज्याचे मी टॅग्सही काढलेले आहेत अजून.